हॅलो फ्रेंड्स, मी शार्दुल आपटे तुमचं हार्दिक स्वागत करत आहे हिंदुस्तान पोस्टमध्ये. मित्रांनो, नो युअर कॉन्स्टिट्यूशन, ओळख संविधानाची या स्पेशल यूट्यूब सिरीजमध्ये आजचा आपला टॉपिक आहे आपलं संविधान नेमकं तयार कसं झालं. आता आपल्याला माहीतच आहे की राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपली राज्यघटना तयार करण्यात खूप मोठा वाटा होता. त्यासाठी त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यासही केला होता. पण ह्या सगळ्याची नेमकी सुरुवात कशी झाली ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सो लेट्स स्टार्ट. ओळख संविधानाची, नो युअर कॉन्स्टिट्यूशन एपिसोड 2. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळे भारतासारखी सर्वात मोठी वसाहत असलेल्या देशाला इंग्रजांना नाराज करून चालणार नव्हतं. त्यामुळे भारतीयांच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य करून त्यांना खुश ठेवण्यासाठी इंग्रज वाटेल ते करायला तयार होते. म्हणून मग भारतीयांनी सुद्धा आपली पूर्ण स्वराज्याची मागणी लावून धरली आणि मतदानाद्वारे निवडून आलेल्या सदस्यांची एक घटना समिती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असावी अशी मागणी इंग्रजांकडे केली. ऑगस्ट 1940 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगोने ही मागणी मान्य केली. हीच होती ऑगस्ट ऑफर. या ऑगस्ट ऑफरनुसार 1942 साली ब्रिटिशांनी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना स्वतंत्र भारताच्या राज्यघटना निर्मितीसाठी मसुदा घेऊन भारतात पाठवलं. पण इथेच पहिल्यांदा संकेत मिळाले ते भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचे. भारताची 2 स्वायत्त देशांत विभागणी करावी आणि 2 स्वतंत्र घटना समित्या स्थापन कराव्या अशी मागणी त्यावेळी मुस्लिम लीगने केली होती. त्यामुळे ब्रिटिशांनी पुन्हा एकदा लॉर्ड पथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स, A.V. अलेक्झांडर या तिघांचं कॅबिनेट मिशन 24 मार्च 1946 ला भारतात पाठवलं. या कॅबिनेट मिशनने मुस्लिम लीगची 2 घटना समितींची कल्पना अमान्य केली आणि त्याचमुळे जिनांचं मुस्लिम लीग नाराज झालं. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. आता कॅबिनेट मिशन मध्ये नेमकं काय होतं ते आपण जरा बघूया. मित्रांनो, आता आपल्या देशात 28 राज्य आणि 8 युटीज म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहेत. पण स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात 11 प्रांत आणि काही संस्थानिकांचे प्रदेश होते. त्याप्रमाणे या कॅबिनेट मिशनने घटना समितीच्या जागांची विभागणी केली. घटना समितीत एकूण 389 सदस्य, ज्यापैकी 296 सदस्य हे ब्रिटिश भारतातून आणि 93 सदस्यांच्या जागा या संस्थानांसाठी म्हणजेच प्रिन्सली स्टेट्ससाठी राखून ठेवल्या होत्या. मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, बंगाल आणि आसाम अशा 11 गव्हर्नर असलेल्या प्रांतांतून 296 पैकी 292 जागा निवडून दिल्या जाणार होत्या आणि उरलेल्या 4 जागा ह्या ABCD म्हणजेच अजमेर मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली अशा मुख्य आयुक्तांच्या प्रांतांतून भरायच्या होत्या. या प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा निश्चित करून दिल्या होत्या. साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य अशा प्रकारे प्रत्येक प्रांताला आणि संस्थानाला जागा दिल्या जाणार होत्या. घटना समितीच्या या निवडणुका प्रत्यक्ष पद्धतीने होणार नव्हत्या, तर प्रांतांच्या विधिमंडळ सदस्यांद्वारे ते निवडून दिले जाणार होते. तर संस्थानांचे प्रतिनिधी हे संस्थानांच्या प्रमुखांनी ठरवायचे होते. म्हणजे थोडक्यात आत्ता ज्याप्रमाणे राज्यसभा किंवा विधान परिषदेतील सदस्य अप्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात, त्याप्रमाणे ही निवडणूक होणार होती. जुलै ऑगस्ट 1946 मध्ये ब्रिटिश भारताच्या 296 जागांसाठी निवडणुका झाल्या. यात इंडियन नॅशनल काँग्रेसने 208 तर जिनांच्या मुस्लिम लीगला फक्त 73 जागा जिंकता आल्या आणि उरलेल्या 15 जागा या इतर अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या. संस्थानांनी घटना समितीत न येण्याचं ठरवल्यानं त्यांच्यासाठी राखीव ठेवलेल्या 93 जागा या रिकाम्याच राहिल्या. एक महत्वाची गोष्ट अशी की घटना समितीचे सदस्य हे प्रत्यक्ष लोकांकडून निवडून आले नसले तरी त्यात हिंदू, मुस्लिम, शीख, पारशी, अँग्लो इंडियन, अनुसूचित जाती जमाती आणि भारतीय ख्रिश्चन या सर्व घटकांतील लोकांचं प्रतिनिधित्व देण्यात आलं होतं. अखेर घटना समिती अस्तित्वात आली. पण निवडणुकीत पुरते आपटलेल्या मुस्लिम लीगच्या सदस्यांची मात्र पोटदुखी वाढली आणि पुन्हा एकदा त्यांनी आपली स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करत घटना समितीवर बहिष्कार टाकला. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला भरली.
मुस्लिम लीग बाजूला झाल्याने ह्या पहिल्या बैठकीला 296 सदस्यांपैकी केवळ 211 सदस्य उपस्थित होते. फ्रान्सच्या प्रथेप्रमाणे घटना समितीच्या अध्यक्षपदी वयाने सर्वात ज्येष्ठ अशा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. पुढे मग 11 डिसेंबर 1946 ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून तर H.C. मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सर B.N. राव यांना घटनात्मक सल्लागार म्हणून निवडण्यात आलं. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीत उद्दिष्टांचा ठराव मांडला. हाच होता आपल्या राज्यघटनेचा सरनामा. मित्रांनो, सरनाम्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आपण आधीच्या एपिसोडमध्ये केलेला आहे. तो जर आपण पाहिला नसेल तर नक्की बघा. त्याची लिंक आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मुस्लिम लीग सतत स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करत असल्याने त्यावेळी खूप मोठी अशांतता देशात पसरली. मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या. शेवटी मग 3 जून 1947 ला व्हॉइसरॉय माउंटबॅटनने भारताच्या फाळणीची घोषणा केली आणि भारत पाकिस्तानची फाळणी झाली. हाच होता माउंटबॅटन प्लॅन. 1947 मध्ये ज्या संस्थानिकांनी घटना समितीला विरोध केला होता, आता ते संस्थानिक घटना समितीत हळूहळू सहभागी होऊ लागले होते. फाळणीच्या घोषणेनंतर भारतीय स्वातंत्र्याचा नवा कायदा 1947 साली करण्यात आला. या कायद्यानुसार घटना समितीत काही चेंजेस करण्यात आले. ते चेंजेस नेमके काय होते ते आपण बघूया. या नव्या कायद्यानुसार भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आपलं कायदे बनवण्यासाठी. त्यामुळे ब्रिटिश संसदेने बनवलेले कायदे किंवा ते जर रद्द करायचे असतील तर भारतीय त्यात नक्कीच बदल करू शकणार होते. स्वतंत्र भारताची पहिली संसद म्हणून घटना समितीला दर्जा देण्यात आला. म्हणजेच भारताची राज्यघटना तयार करण्याच्या बरोबरच संसदेमध्ये देशासाठी कायदे करण्याचं काम घटना समितीवर सोपवण्यात आलं. ज्यावेळी घटना तयार करण्यासाठी घटना समिती भरायची तेव्हा त्याचं अध्यक्षस्थान डॉक्टर राजेंद्र प्रसाद करत असत, तर कायदे करण्यासाठीच्या कायदेमंडळाचे अध्यक्ष होते G.V. मावळणकर. घटना समिती ही 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत म्हणजेच आपली घटना तयार होईपर्यंत अस्तित्वात होती आणि कायदे मंडळ म्हणून 1952 पर्यंत म्हणजेच देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत हंगामी संसद म्हणून घटना समिती काम करत होती. कायदे मंडळ म्हणून घटना समिती ही पहिल्यांदा 17 नोव्हेंबर 1947 साली भरवण्यात आली. फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग झालेले भारतीय प्रदेश, ज्यामध्ये वेस्ट पंजाब, पूर्व बंगाल, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, बलुचिस्तान आणि आसामचा सिल्हेट जिल्हा, हे सर्व प्रदेश पाकिस्तानला देण्यात आले. त्यामुळे 1946 ला असलेली घटना समितीची 389 ही सदस्य संख्या 299 इतकी झाली, ज्यात भारतीय प्रांतांचे सदस्य 296 वरून 229 झाले आणि संस्थानांच्या प्रतिनिधींची संख्या 93 वरून 70 इतकी झाली. घटना समितीने ह्या काळात इतरही अनेक कार्य पार पाडली. ती नेमकी काय होती ते आपण बघूया. मे 1949 मध्ये घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला म्हणजेच कॉमनवेल्थ देशांच्या दर्जाला मान्यता दिली. 22 जुलै 1947 ला घटना समितीने तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. 24 जानेवारी 1950 ला आपलं राष्ट्रगीत स्वीकारण्यात आलं. 24 जानेवारी 1950 लाच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस काम केलं. या काळात घटना समितीच्या एकूण 11 बैठका झाल्या. घटना तयार करण्यासाठी आपल्या घटनाकारांनी तब्बल 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता आणि घटनेच्या तयार केलेल्या मसुद्यावर जवळजवळ 114 दिवस घटना समितीत चर्चा झाली. घटना तयार करण्यासाठी एकूण 64 लाख रुपये खर्च त्यावेळी करण्यात आला होता. मित्रांनो, घटना समितीच्या अनेक वेगवेगळ्या समित्या होत्या. त्यात अत्यंत महत्त्वाची समिती होती ती म्हणजेच मसुदा समिती. या मसुदा समितीचा घटनेच्या निर्मितीत फार महत्त्वाचा वाटा आहे. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम मसुदा समितीने त्यावेळी केलं. ही मसुदा समिती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच 14 दिवसांत म्हणजेच 29 ऑगस्ट 1947 ला तयार करण्यात आली.
या मसुदा समितीचे अध्यक्ष होते अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या मसुदा समितीत इतरही काही सदस्य होते. त्यांची नावं काय होती ते आपण आता बघूया. एन गोपालस्वामी अय्यंगार, अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर के एम मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला, बी एल मित्तल. पण यांनी तब्येतीच्या कारणावरून राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी एन माधवराव हे सदस्य झाले. तर डी पी खैतान यांच्या निधनानंतर 1948 पासून त्यांच्या जागी टी टी कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली. प्रत्येक समित्यांचे प्रस्ताव विचारात घेऊन मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला. हा मसुदा तयार करण्यासाठी घटना समितीला 141 दिवस लागले. हा मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. या मसुद्यावर सुधारणा सुचवण्यासाठी जनतेला 8 महिने देण्यात आले आणि जनतेची मते विचारात घेऊन ऑक्टोबर 1948 ला दुसरा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. अखेर 4 नोव्हेंबर 1948 ला राज्यघटनेचा अंतिम मसुदा तयार केला गेला. या मसुद्यावर अनेक चर्चाही झाल्या. एकूण 7,653 सुधारणा या चर्चेदरम्यान सुचवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 2,473 सुधारणांवर प्रत्यक्ष चर्चा करून 26 नोव्हेंबर 1949 ला म्हणजे संविधान दिनाच्या दिवशी राज्यघटना स्वीकृत केली गेली. त्यावेळी राज्यघटनेत सरनामा, 395 कलम आणि एकूण 8 परिशिष्ट समाविष्ट करण्यात आली होती. जरी 26 जानेवारी 1950 पासून संविधान अंमलात आलं असलं तरी 26 नोव्हेंबर 1949 पासूनच घटनेतील काही कलम ही लागू करण्यात आली होती. आता घटना समितीबाबत इतरही काही माहिती आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे, ती आपण जाणून घेऊया. घटना समितीची निशाणी होती हत्ती. घटनात्मक सल्लागार म्हणून काम केलं सर बी एन राव यांनी. घटना समितीचे सचिव होते एच व्ही आर अय्यंगार. मसुदा बनवण्याचं मुख्य काम म्हणजेच चीफ ड्राफ्ट्समन जे होते ते होते एस एन मुखर्जी. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात आपलं संविधान लिहिलं गेलंय. इटॅलिक लिपीमध्ये त्यांनी मूळ राज्यघटना लिहिली. शांती निकेतन मधील नंदलाल बोस, बिओहर राम मनोहर सिन्हा आणि इतर कलाकारांनी संविधानाच्या ओरिजिनल कॉपीचं नक्षीकाम केलंय. हिंदी भाषेतील मूळ राज्यघटना ही वसंत कृष्ण वैद्य यांच्या हस्ताक्षरात बनवण्यात आली. तर मित्रांनो, घटनेची निर्मिती नेमकी कशी झाली हे आज आपण बघितलं. ओळख संविधानाची, नो युअर कॉन्स्टिट्यूशन ही स्पेशल यूट्यूब सिरीज आपण हिंदुस्तान पोस्टच्या माध्यमातून करत आहोत. दर शनिवारी ह्याच्या प्रत्येक एपिसोडचं इथे टेलिकास्ट होणार आहे. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण राज्यघटनेत कोणत्या देशांकडून कुठल्या कुठल्या तरतुदी स्वीकारल्या आहेत ते आपण बघणार आहोत. त्यामुळे बघत राहा हिंदुस्तान पोस्ट. लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट बेल आयकॉन. थँक्यू.